मी पुण्याला होते. 12-13 वर्ष पुण्याला घरकामच करत होते. लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाकाचं ते काम करत होते. पण मिस्टर एक्सपायरी झाल्यानंतर ना मग सोलापूरला आलो आमच्या गावाला. मग तिथून एक 2-3 महिने कामाला दुसरीकडे गेले, पण 2 मुलं असल्यामुळं भागत नव्हतं. मिस्टर एक्सपायरी मेजर अटॅकमध्ये त्यांनी एक्सपायरी झालेले, बसल्या ठिकाणीच त्यांचं डेथ झालेली. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण सोलापूरमधील वेगवेगळी स्टोरी आपण करत असतो. युनिव्हर्सिटीच्या बाजूला एक चहाचं कॅन्टीन आहे आणि नाश्ता सेंटरसुद्धा आहे. राजे चहा नाश्ता सेंटर कॉर्नर असं या ठिकाणी या गाड्याचं नाव आहे. या ठिकाणी एक मावशी आहेत. मावशी एकटी हा गाडा चालवते. नक्की त्यांच्या संघर्षाची स्टोरी काय, कधीपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे, या संदर्भात बेधडक चर्चा करणार आहे. संवाद त्यांच्यासोबत साधणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माधुरी राजेश निंबाळकर. मावशी, नक्की हे काय आहे, कशाचा गाडा आहे, काय आहे? राजे चहा नाश्ता कॉर्नर आहे. म्हणजे इथं गुळाचा चहा आणि नाश्ता सेंटर, नाश्ता भेटतो इथे. काय काय भेटतं या ठिकाणी? वडापाव भेटतंय, आलू पराठा भेटतंय, संगम वडा भेटतंय. या ठिकाणी काम करताना तुम्ही एकटेच दिसता काय? कोण? हो, एकटीच असते. मदतीला कधी कधी वडील येत असतात. सकाळी असतात वडील माझ्यासोबत. याची सुरुवात कधी केली तुम्ही हा नाश्ता? 1 डिसेंबरला केलेली आहे. आता ह्या डिसेंबरला 2 वर्ष पूर्ण होतात मला. 2 वर्ष झाले? हां, 2 वर्ष होतात डिसेंबरला. त्याची कल्पना कशी काय सुचली? तुम्ही याच्या अगोदर काय काम करत होता? नाही, मी पुण्याला होते. 12-13 वर्ष पुण्याला घरकामच करत होते. लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाकाचं ते काम करत होते. पण मिस्टर एक्सपायरी झाल्यानंतर ना मग सोलापूरला आलो आमच्या गावाला. मग तिथून एक 2-3 महिने कामाला दुसरीकडे गेले, पण 2 मुलं असल्यामुळं भागत नव्हतं. मिस्टर एक्सपायरी मेजर अटॅकमध्ये त्यांनी एक्सपायरी झालेले, बसल्या ठिकाणीच त्यांचं डेथ झालेली. बापरे, ही घटना कधी? मग 19 जूनला झाली ती. 30 जूनला 2 वर्ष होतात त्यांना, पण आता ह्या 30 जूनला. आणि तुम्ही तिथं राहत होता पुण्यामध्ये? हो, पुण्यामध्येच राहत होतो. पुण्यामधून इकडं काय आला होता? कोण म्हणताना पुण्यामध्ये भागणार नव्हतं ना. दोन्ही मुलांचं शिक्षण आणि बघायचं तेवढं म्हणून मग इकडे आलो गावी. म्हणजे पुणे तुमचं सासर? नाही, करून खायलाच गेलेलो. सोलापूरलाच होतो. सोलापूरमध्ये काही मिस्टरांचं जॉबचं गेलेलं, मग नंतर ना सोलापूरला गेलेलो. करून खायला म्हणून गेलेलो सोलापूरला. त्याच्यानंतर मग इकडं आलो परत ना. मग इकडं सोलापूरमध्ये तर कामाचंच वांदे होते. कामाला गेलेलं, पण 2-2 मुलाचं शिक्षणामुळं काय भागना. मग भाऊ म्हणला, काय नको, तुला येतंय चांगलं बनवायला तर सरळ कॅन्टीनच टाकूयात म्हणलं. मग त्याच्यामधून छोटंसं करत आता आहे, व्यवस्थित चाललंय तरी म्हणताना चालतं. आता तुमची मुलं किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. एक 8वीला आहे आणि एक 1लीला आहे. त्यांचं शिक्षणाचा खर्च तुम्ही एकटं? हां, एकटा आहे. थोडं बहुत येतंय म्हणताना असं करून भागवतो. भाऊ आहे, मी आहे. काय कसं चाललंय कॅन्टीन? आहे, व्यवस्थित चाललंय आहे. भागताय तरी आता म्हणायचं सध्याला. चालतंय. हो, चालतंय, व्यवस्थित आहे. विद्यापीठच्या शेजारी असल्यामुळं मुलं ते येतात. याच्या अगोदर तुम्ही काय कॅन्टीन ते काय टाकलं? नाही, काही नव्हतं. पहिल्यांदाच डायरेक्ट इथं टाकलेली कॅन्टीन. एकटी महिला तुम्ही काम करताना तुम्हाला काय वाटत नाही? पहिल्यांदा वाटत होतं, पण आता सवय झाली असल्यामुळे आता काही नाही वाटत. जर बघितलं तर राजे चहा नाश्ता सेंटर कॉर्नर असं नाव ठेवलं. ह्या नाव ठेवण्या मग म्हणजे काय, कसं सुचलं तुम्ही? माझ्या मिस्टरांचं नाव राजेश होतं. मी त्यांना राजे म्हणत होते. मग ते राजे माझ्यासोबत कायम सोबत आहेत, म्हणूनच मग कॅन्टीनला नावच दिलं की राजे चहा नाश्ता सेंटर. नावच दिले कॅन्टीनला. या ठिकाणी आता तुम्ही वस्तात म्हटलं तर जे काय सगळं स्वयंपाक ते बनतात, हे तुम्हाला अगोदर येत होतं का या ठिकाणी? हां, थोड्या प्रमाणात करत होते. घरगुती कामाला जात असल्यामुळं पुण्यामध्ये मोठमोठे घरी येणार बनवायला, पण एवढं मोठं येत नव्हतं. हळूहळू आता शिकत आता जमतंय, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं जमतंय आता. एखादा जर व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर त्याला भांडवल लागतं, आणि तुम्ही भांडवलाची जुळवाजुळव कशी केली? भावानी भरपूर साथ दिली मला. भावानीच मला म्हणजे उघडून दिलं हे सगळं. भावांनीच काय असेल ते काय नाही बघून सगळं तो टाकून दिला आणि कर म्हणून सांगितलं. मग म्हणजे भावाची साथ आहे भावाची. हो. ही गाडा बनवण्यासाठी काय किती खर्च आलाय काय? हा गाडा म्हणताना 40-45 हजार झाला ह्या गाड्याचा खर्च बनवून घ्यायला. कसं हे म्हणजे एकदम वर्ष नाही, वर्ष पहिल्यांदा तसंच काढलं बिना गाड्याची, आणि थोडं जमतंय का बघून जमल्यावर मग गाडा बनवून घेतला. आता युनिव्हर्सिटीच्या कडेला ही जागा तुमचीच आहे? नाही, भाड्याने आहे. गाळा भाड्याने इथं. गाळा भाडं महिन्याला त्याचं? हो, भाडं द्यावं लागतंय त्याला. आणि मुलांचं शिक्षणाचं खर्च छोट्या मुलाचा आरटी मधनं नंबर लागलाय, त्याच्यामुळं बारक्याचं काही टेन्शन नाही. मोठ्याचं सोडा आहे, ते भागतंय म्हणायचं कॅन्टीन वरती. कसं आता काय अडचणी येतात का हो? खर्च मुलांचं येतेत म्हणताना, तरी पण त्याच्यातून वाट निघत जाती म्हणायचं. भागवणं हा दुसरा तर पर्याय काय करू शकत नाही. जेवढे पण येते अडचणी त्याला मार्ग काढल्याशिवाय तर पर्याय नसताय.
काय आता 2 वर्ष झालं एक कॅन्टीन तुम्ही चालवत आहे, काही याच्या माध्यमातून काही इन्कम जनरेट काही इन्कम म्हणजे विद्यापीठ जर चालू असेल, मुलं येत असतील तर इन्कम होती. आता मुलांना सुट्ट्या लागल्या की काही नाही, मग जे कमवलेलं असते त्यात असं घालवायचं, ह्याच्यात हेच चाललंय. असं म्हणजे पोटापुरतं चालू पोटापुरतं होत आहे, असं नाही आहे की काहीच नाही काम म्हणून. केलेलं बरं का हा व्यवसाय बरा? तसं म्हणायला गेलं तर व्यवसाय आहे बरं आहे, तो आपण मनाचे मालक असतो ना व्यवसाय करताना. कोणी आपल्याला काही बोलू शकत नाहीये, मनाचे मालक असतो. काय करायचं काय नाही आपल्या मनाने करतो. कामाला गेल्यावर बाहेर दुसऱ्याच्या ह्याच्यावरतीच ना. आधी संसाराच्या गाडीला आहे ना 2 बैल होते, आता तुम्ही एकटेच आहे. चालवते काय आता. अडचणी समोर अडचणी येतात प्रत्येक क्षणाक्षणाला येतात, मुलांपासून ते पाक सांभाळण्यासाठी अडचणीचा तर सामना केल्याशिवाय आता पर्याय नाही आहे. मुलांचा अभ्यास म्हणा, शिक्षण म्हणा, सोडवणं, वळण लावणं, ह्या प्रत्येक गोष्टीत अडचणीच आहेत. मोठा मुलगा मोठा झालेला आहे, तो थोडासा व्यवस्थित आहे, ऐकतंय करतंय या, पण चाललंय म्हणायचं, आता दुसरं काय म्हणू शकत नाही. आता तुम्ही राहताय कुठं? काय स्वतःची जागा आहे? नाही, भावापाशी राहते मी. भाऊ म्हणजे मी आईकडे राहते, कारण सासरकडची पण परिस्थिती एवढी चांगली नाही, त्यांनी पण बिकट परिस्थितीच आहे तिकडे पण. म्हणजे तुम्हीच पैसे देत होता का तिकडे त्यावेळी ज्यावेळी तुमचे पती होते? नाही आमचा नाही, तुमचं आमचा आम्ही पुण्यात बघत होतो, यांनी चालवत होते. सासूबाई आहेत एक, ते पण थकलेले आहेत. जाऊबाई दीरबाई आहेत, त्यांचे पण 2 मुलं ते आहेत. त्यांचं त्यांनी करून खात्यात ये म्हणते संसार पण साथ द्यायला म्हणजे त्यांची पण बिकट परिस्थिती, आपल्या दोन्ही मुलांचं ते तिथे गेलं पण तुम्हाला काम करणं भागच आहे. तिथं कुठं का जाईना, काम आता शेवटपर्यंत लागलेलंच आहे. काम हे करावंच लागणार आहे. तुम्ही भावाच्या काय भविष्यात भविष्याचं काय नाही आता planning आहे? प्लॅनिंग काय नाही, फक्त मुलांना मोठे आणि चांगले संस्कार द्यायचे, दुसरं काही नाही. त्यांचं शिक्षण आणि संस्कार त्यांनी एकदा चांगलं गेले, 12वी जरी झाली मग पुढचं बघायला येते. आता सध्या तरी काय आता जर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, महिला म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करता, अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांची सुद्धा परिस्थिती तुमच्यासारखी आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल, काय व्यवसाय, कसा व्यवसाय सुरुवात करायला पाहिजे? संदेश काय नाही म्हणता, जुळवा. मेन गोष्ट ठामपणे उभं राहावं लागतंय. जग किती जरी बोललं तरी कुणाकडे लक्ष नाही द्यायचं, कारण जग हे बोलायलाच येत असतंय. कोणी काही भागू शकत नाही ना, आपल्याला रात्री जेवायला नाही म्हणलं तर कोणी आणून देणार नाही. त्याच्यामुळे जगाकडे नाही, आपल्या स्वतःच्या मनाला काय पटतंय ते करायचं. मनामध्ये धंदा करायचा असेल, बिझनेस करायचा असेल, बिझनेस करा. जर शिक्षित असेल, आणि मुळात आम्ही अशिक्षित आहे, जास्त शिक्षण नाही. काय शिक्षण काय म्हणजे 12वी पर्यंत झाली आहे, ते पण एवढं काही नाही, आता झाल्यावर नाही. त्याच्यामुळे कुठं जॉबची गॅरंटी पण नाही आहे. आता झाली का 12वी? हा, आता म्हणजे 1-2 वर्षाच्या मिस्टर एक्सपायरी झाल्यावर मी 12वी काढले की पुढे जाऊन काहीतरी होईल. त्याच्यामुळे जर टॅलेंट कुठल्या चांगल्या गोष्टीचा असेल तर त्याच्यामध्ये करू शकता. म्हणजे ध्येय काय आहे म्हणलं तर ध्येय म्हणजे मुलांना कॅन्टीन वाढवायचं का? मोठं कॅन्टीन राजीलाच मोठं करायचंय, ब्रँड करायचं एवढी इच्छा आहे आता. ब्रँड करायचंय. एकदा इथं काय काय भेटतं मला सांगा? वडापाव असतंय, गुळाचा चहा आहे, संगम वडा आहे, पराठे आहेत, मॅगी भेटते या, आणि बटाटा भजी, मिरची भजी हे भेटते. आणि ते पण गरम गरम करून नाही ठेवत, आलं की बनवूनच देते. 5 मिनिटं थांबावं लागते तेवढंच. तर दर्शको, या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, इथूनच जवळ युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटीला चिटकावूनच कडाला जो जाणारा हा रस्ता कुठे जातो? हिरज रोडला जातो. हिरज रोडला जाणारा रस्ता, आणि त्याच्याच बाजूला एक छोटीसं कॅन्टीन या ठिकाणी आहे, जे की त्यांच्या पतीच्या नावावरती या कॅन्टीनचं त्यांनी नाव ठेवलेलं आहे. दर्शको, आपण वेगवेगळी स्टोरी करत असतो, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो. सध्या आपण सोलापूरची स्टोरी करत आहे. बेधडक चर्चावरती मी दत्तात्रय संकपाळ. असेच वेगवेगळी स्टोरी बघत राहा. धन्यवाद.